नॅचरल या संज्ञेत येते। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचे डीएनए तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत। ते त्यांचे नातेवाईकांचे डीएनए सोबत जुळले आहे। पायलट व को पायलट यांचा व्हिसेरा व रक्त तपासणी अंती अल्कोहोल अथवा अंमली पदार्थांचे सेवन केले असल्याचे निष्पन्न होत नाही। दुर्घटनाग्रस्त विमानातील मृत्यू पावलेल्या सर्व 5 जणांचा व्हिसेरा व ब्लड तपासणी करण्यात आली। त्या रिपोर्टमध्ये विषाचा अंश आढळून आलेला नाही। विमानामध्ये स्फोटक पदार्थांचा अंश नसल्याबाबत राखेच्या तपासणीमध्ये न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा यांच्याकडून अहवाल प्राप्त झाला आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अजितदादा यांच्याशी संबंधित पीए, सुरक्षा अधिकारी, बंदोबस्त अधिकारी, व्हीएसआर कंपनीचे संचालक वीके सिंग व रोहित सिंग यांच्याकडे चौकशी करण्यात आली। सदर विमानातून इंधनाचे वेगळे कॅन वाहून नेल्याबाबत कुठलाही पुरावा आढळून आलेला नाही। पायलटची नेमणूक दिनांक 27/1/26 रोजी 21:11 स्लॉट्स अलॉटमेंटसाठी तात्पुरत्या स्वरूपात विमानाचे क्रू डिटेल्स मध्ये पायलट म्हणून कॅप्टन साहिल मदान आणि कॅप्टन यश यांच्या नावाचा मेल बारामती एअरपोर्ट डायरेक्टर यांना करण्यात आला होता। अशा प्रकारे स्लॉट अलॉटमेंटसाठी तात्पुरते नाव देऊन स्लॉट निश्चित करण्याची पद्धत आहे। त्यानंतर पायलट व को पायलटची नेमणूक करण्यात येते असे व्हीएसआर कंपनीकडून सांगण्यात आले। व्हीएसआर कंपनीचे ऑपरेशन्स टीमने शेड्यूल रोस्टरमध्ये या दौऱ्यासाठी कॅप्टन राहुल ओबेरॉय व दिलीप सिंग यांना पायलट म्हणून 22:42 नेमले, परंतु पायलट राहुल ओबेरॉय यांनी त्यांचे पोट खराब असल्याने त्यांना सकाळचे फ्लाईट ऐवजी संध्याकाळचे लातूर जाणाऱ्या फ्लाईटवर ड्युटी देण्यात यावी असे सांगितल्याने लगेच त्यांच्या ऐवजी कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना या विमानासाठी नेमले। त्यानंतर व्हीएसआर कंपनीच्या ऑपरेशन्स टीमने या दौऱ्यासाठी कॅप्टन सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना पायलट नेमल्याचे नवीन शेड्यूल रोस्टर हे रात्री 23:54 संबंधित व्हॉट्सॲप ग्रुपवर पाठवले। त्यामुळे ऐनवेळी कोणत्याही पायलटची नेमणूक करण्यात आलेली नव्हती, तर पुरेशा आधी व आदल्या रात्री दिनांक 27/1/2026 रोजी 23:54 पायलट सुमित कपूर व को पायलट शांभवी पाठक यांना नेमण्यात आले होते। त्यांनी विमान उड्डाणापूर्वी पुरेसा आराम केला होता। सुमित कपूर यांना 36 तास व शांभवी पाठक यांना 9 दिवस आराम मिळालेला होता। दुर्घटनाग्रस्त लिअरजेट 45 VT SSK विमानासंबंधी माहिती। विमानाचे मेकिंग वर्ष 2010, सर्टिफिकेट ऑफ एअरवर्दीनेस 16/9/2021, व्हीएसआर कंपनीच्या नावाने रजिस्ट्रेशन 27/12/2022, रजिस्ट्रेशनची वैधता 15/8/2027, एअरवर्दीनेस रिव्ह्यू सर्टिफिकेट दिनांक 10/9/2025 रोजी DGCAने सदर विमानाचे निरीक्षण करून सदर सर्टिफिकेट दिले असून ते 1 वर्षासाठी लागू असते। विमानाची अलीकडच्या काळातली तपासणी व्हीएसआर कंपनीच्या इंजिनियर्सनी विमान उड्डाणाचे एकूण 4776 तास झाले असताना दिनांक 23/3/2025 रोजी विमानाची शेवटची तपासणी करण्यात आलेली आहे।